पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार समारंभ संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती। डोंबिवली पूर्व सागाव परिसराच्या पावनभूमीत पूर्वकालीन श्री तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर महादेव जागृत देवस्थान मंदिर आहे। त्या पावन मंदिराच्या विकासासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ विश्वास यांच्या वतीने भव्य कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। महादेव मंदिर विश्वास मंडळाच्या वतीने हा भव्य दिव्य सोहळा सोमवार 8 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर महादेव देवस्थान मंदिर परिसरात संपन्न झाला। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, खासदार श्रीकांत शिंदे, भाजपा माजी खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार कुमार ऐलानी, दिग्गज राजकीय पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर विश्वास मंडळ पदाधिकारी, सामाजिक कार्यक्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते। पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थानासाठी 4.5 एकर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्यांना चालना मिळावी याच उद्देशाने विविध स्तरांवर सहकार्य करणाऱ्या मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ यांनी हा सत्कार समारंभ आयोजित केला होता। या कार्यक्रमात वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार भ.प. श्री चेतन महाराज म्हात्रे यांचे सुश्राव्य कीर्तनही सादर करण्यात आले। यांना मानवंदना अर्पित करतो। आज पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेजी, आमचे सहकारी आमदार किसन कथोरेजी, सुलभाताई गायकवाड, राजेशजी मोरे, कुमारजी ऐलानी, मंचावर उपस्थित माननीय जगन्नाथ पाटीलजी, कपिल पाटीलजी, नरेंद्र पवारजी, सुभाष भोईरजी, नंदू परबजी, राहुल दामलेजी, गोपाल लांडगेजी। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपळेश्वर महादेवाच्या एका संघर्षाला आज विराम मिळालेला आहे आणि महादेव भक्तांचा विजय झालेला आहे। त्याबद्दल मी सर्व महादेव भक्तांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपण सर्वांनी माझं, शिंदे साहेबांचं, सुनेत्राताईंचं, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी असतील उदयजी, बावनकुळेजी, आमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं। रवींद्र चव्हाण साहेबांचं देखील अभिनंदन केलं, कारण या सगळ्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते। पण मी एक गोष्ट मानणाऱ्यांपैकी आहे, आम्ही निमित्त मात्र, जे महादेवाला करायचं आहे ते महादेव करवतात, त्यामुळे याचं सगळं श्रेय हे महादेवाला आहे। आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी महादेवाचे आभार मानतो की हे पुण्यकर्म करण्याकरता श्री महादेवांनी आमची निवड केली आणि आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे कार्य त्यांनी करवलं। या ठिकाणी आपण सर्वांनी केला, पोलीस आणि गुंड हे एकत्रित म्हणजे काय कॉम्बिनेशन होतं। आणि अर्थातच मला आठवतं की आमच्या मागच्या मंत्रिमंडळाच्या वेळेसही ज्यावेळेस रवीजी मंत्री होते, रवीजींनी हा संपूर्ण विषय मार्गी लावत आणला। दुर्दैवाने मध्ये काही काळ सरकार नव्हतं, त्यामुळे विषय अडला। पण पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण विषयाला आपण एक चांगल्या पद्धतीनं चालना दिली आणि मला अतिशय आनंद आहे। अडचणी खूप होत्या, पण MIDCच्या माध्यमातून आमच्या उदयजींनी, महसूलच्या माध्यमातून आमच्या बावनकुळे साहेबांनी या संपूर्ण अडचणी दूर केल्या। आणि अर्थातच रोज त्यांच्या डोक्यावर बसलेले रवीजी चव्हाण असायचे
आजच करा, आत्ताच करा. आता रवीजी म्हणाले चालणार नाही. उद्याच्या मंत्री त्यांनी मलाही सांगितलं आणि शिंदे साहेबांनाही सांगितलं, आम्हाला दोघांना त्यांनी सांगितलं उद्याच्या बैठकीत ही आलीच पाहिजे. शेवटी शिंदे साहेबांनी आणि मी आउट ऑफ द वे जाऊन सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि मंत्रिमंडळामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली. ही सगळी जमीन या ठिकाणी पिंपळेश्वर महादेवाला समर्पित झाली आहे. एक मोठा इतिहास इथला आहे. मंदिर असेल, अमराई असेल, इथे येणारे संत असतील. आता पुन्हा तोच स्वर्णिम इतिहास हा पिंपळेश्वर महादेवाला प्राप्त करून देण्याचं काम हे आपण या ठिकाणी करणार आहोत. सरकार हे या ठिकाणी सनातन धर्माचा तिरस्कार करत नाही, पण जेव्हा जेव्हा सनातनवर संकट येईल त्यावेळी पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल हे आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.